आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य या दादर येथून, स्वप्नील जाधव वडाळा येथून आणि आकांक्षा देशमुख नवी मुंबई येथून आपल्या सोबत जोडलेले आहेत। मी आधी दादरमध्ये भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे जाईल। भाग्यश्री, दादरमध्ये सुद्धा पाणी भरलेलं साचलेलं पाहायला मिळतंय, काय अधिकची माहिती? नक्कीच दादरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळतंय। सकाळपासूनच खरं तर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम दादर पूर्व स्टेशनला झालेला पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणात पाणी तिथे भरलेलंच आहे, पण मी आता वरळी समुद्रकिनारी आहे। खरं तर 4 मीटर लांबीच्या उंच लाटा ज्या आहेत त्या इथे उसळणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान खात्याने काल दिली होती। त्याप्रमाणे आपण बघतोय तर आता खरंच उंचच्या उंच लाटा येताना पाहायला मिळतात। प्रचंड असा वारा जो आहे तो वाहताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मुसळधार पाऊस देखील आहे। अशाच पद्धतीचा जर पाऊस पडत राहिला आणि समुद्राच्या लाटा जर अशाच पद्धतीच्या उसळत राहिल्या तर मुंबईकरांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची चिन्ह देखील पाहायला मिळतात। एकंदरीतच जर बघितलं तर दादर टीटी असेल किंवा दादरचा जो पूर्वचा रेल्वे परिसर असेल तिथे सगळीकडे पाणी साचलेलं आहे। लोक अक्षरशः मार्गक्रमण करत आपली वाट काढतात, पण आज त्या मनाने कालच्या इतका त्रास नाहीये। तसं कारण महाविद्यालय आणि शाळांना आधीच सुट्टी जाहीर केलेली आहे, तर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना देखील आता मुंबई जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली पाहायला मिळाली आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई जो प्रशासन आहे, व्यवस्थापक, ते काळजी घेताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आपण बघितलं की रेड अलर्ट जो आहे तो मुंबईसाठी जारी केलेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 तास जे आहेत ते मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे नेमकं आज दिवसभर हा पाऊस कसा असणार आहे आणि गुरुवारपर्यंत असाच पद्धतीचा पाऊस पडणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की मागच्या साईडला माझ्या मोठ्या लाटा उसळलेल्या पाहायला मिळतात आणि याचाच परिणाम पुन्हा एकदा मुंबईकरांवर होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जी, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव वडाळ्याहून आपल्या सोबत जोडलेले। स्वप्नील, वडाळ्यामधील काय परिस्थिती आहे? नीलम, नक्कीच वडाळा असेल या ठिकाणी 5 गार्डन आणि 4 रस्ता या ठिकाणी पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। काही सखल भागामध्ये पाणी साचलंय, काही ठिकाणी 1 फूट तर काही ठिकाणी 2 फूट अशा प्रकारे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। हिंदमाता इथे सुद्धा सकाळपासूनच पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी सक्शन पंप आहेत ते त्या कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी पाणी ओसरण्यास मदत होते। मात्र आता या ठिकाणी वरळी येथे समुद्रकिनारी सुद्धा पाण्याचा फ्लो हा जास्त असल्यामुळे पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। भरती असल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होऊ शकते अशा प्रकारचं वातावरण सध्या पाहायला मिळते। मात्र वडाळा स्टेशन बाहेर सुद्धा पुन्हा पाणी गुडघाभर साचलेलं आहे। त्याचप्रमाणे हिंदमाताच्या पुढे गेल्यावरती त्या ठिकाणी हिंदू कॉलनी आणि 5 गार्डनच्या एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे या भागामध्ये जे आहे ते स्थानिक प्रशासन, महानगरपालिकेचे कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणचे मॅनहोल ओपन करण्यात आलेले आहेत आणि ज्यामध्ये कचरा अडकला असत तो सुद्धा काढण्यात येतोय। मात्र जे सक्शन पंप वापरण्यात आलेले आहेत ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा निचरा होईल असं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते। मात्र येता मुसळधार पाऊस पाहता अद्यापही पाण्याचा निचरा हा झालेला नाहीये। जी, आपल्या प्रतिनिधी नवी मुंबईहून आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडलेले आहेत। आकांक्षा, नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सकाळपासून होतोय, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच कालपासून नवी मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आज सुद्धा तो पाऊस तसाच आहे। मात्र कुठेतरी शासकीय कार्यालय असले आणि महापालिकेच्या शाळा असतील त्यांना सुट्टी असल्यामुळे बरेचसे नागरिकही घराबाहेर पडलेले नाही आहेत। मात्र पाऊस हा थांबायचा काही नाव घेत नाहीयेत। आपण नवी मुंबई किंवा पनवेलची स्थिती पाहू शकता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात असा पाऊस सध्या सुरू आहे। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाहतूक कोणी नाही आहे। नागरिकांनी घरीच राहणं पसंत केलेलं आहे। पाहायला तर रायगड, नवी मुंबई असेल याला देखील रेड अलर्ट हा जाहीर केलेला आहे। त्यामुळे जी नागरिक आहेत त्यांनी घरी राहण्यासाठी आव्हान पालिकेने केलेलं होतं, त्यानुसार सर्वच नागरिक आता घराबाहेर पडत नाहीत। मात्र पाऊस हा सुरू झालेला आहे आणि नवी मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। बेलापूर झालं, नेरूळ झालं, जुईनगर, चांदपाडा अशा अनेक ठिकाणी सबवेमध्ये पाणी साचलेल्यामुळे नागरिकांना देखील जे वाहतूक करतात त्यांना त्रास तर होतोच आणि त्याचसोबत एपीएमसी परिसरामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। अनेक भाज्यांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच जो पावसाचा फटका हा जनजीवनला बसलेला आहे आणि विस्कळीत झालेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता पुढील काही दिवस तरी हा पाऊस असा सुरू राहिला तर नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। जी, नक्कीच भाग्यश्री, स्वप्नील आणि आकांक्षा,
आपण या भर पावसामध्ये वार्तांकन करत आहात, संपूर्ण बातम्या देत आहात. आपण सुद्धा काळजी घ्या आणि धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.